नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आत्ताची आनंदाची बातमी आणलेली आहे की राज्य सरकारने पीक विमा हेक्टरी 17,000 रुपये याची तारीख घोषित करण्यात आलेली आहे। संपूर्ण बातमी आणि कधी येणार आहे तुमच्या खात्यात पैसे, संपूर्ण माहितीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझ्या शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा हेक्टरी 17,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यात कधी जमा होणार आहे याबद्दल माहिती घेणार आहोत। यंदा झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे शेतकऱ्याच्या मनात पीक विम्याबद्दल अनेक प्रश्न आहेत, कारण की खूप साऱ्या शेतकऱ्यांना माहित आहे 2022 ते जवळपास 2025 पर्यंतचा पीक विमा शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळालेला नाही आहे। त्यामुळे शेतकऱ्यामध्ये नाराजी व्यक्त करण्याची वेळ आलेली आहे, कारण की या वेळेस शेतकऱ्यांच्या मनात ही पण गोष्ट आहे की शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। त्या नुकसानाची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना पैसे मिळालेले आहे, परंतु तेवढ्या पैशाने त्यांचं काहीच फरक पडणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना ही एक राज्य शासनाकडे खूप मोठी मागणी आहे की पीक विमा शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे आणि जास्तीत जास्त लवकर, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर मिळावा। नुकतेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नुकसान भरपाई पॅकेजमध्ये हेक्टरी 17,000 रुपये पीक विम्याची घोषणा केलेली आहे। म्हणजेच की शेतकऱ्यासाठी ही आत्ताची आनंदाची बातमी आहे की शेतकऱ्यासाठी आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा महापॅकेज जाहीर केलेला आहे आणि त्यामध्ये 17,000 रुपये पीक विम्याची घोषणा केलेली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यामध्ये मोठी आशा निर्माण झालेली आहे। राज्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि अनेक जिल्ह्यामध्ये 35 ते 40 पैशापर्यंत आलेली पैसेवारी लक्षात घेता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे त्यांना निश्चितपणे नुकसान भरपाई मिळणार आहे। मात्र हा मंजूर झालेला पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात नेमका कधी जमा होणार हा मुख्य प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे। शेतकऱ्याच्या मनात नेहमीच संभ्रम राहतो, कारण की शेतकऱ्यांना माहित आहे की या अगोदर सुद्धा पीक विमा जमा होणार म्हणता एकूण 2-3 वर्ष उलाढले, परंतु शेतकऱ्यांना पीक विमा आतापर्यंत पूर्णपणे मिळालेला नाही आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना ही गोष्ट महत्वाची आहे की पीक विम्याची तारीख आणि पीक विमा नेमका कधी जमा होणार। तर हा पीक विमा जमा होण्याची प्रक्रिया शासकीय निर्णय म्हणजेच की GR आणि पीक कापणीच्या आकडेवारीवर आधारित असलेल्या एक विशिष्ट कॅलेंडरनुसार चालते। पीक विमा कंपन्यांना वेगवेगळ्या पिकाचे सरासरी उत्पादनाची आकडेवारी सादर करण्यासाठी निश्चित अंतिम मुदत देण्यात आल्या आहेत। यामध्ये मूग आणि उडीद या पिकाची अंतिम आकडेवारी 15 नोव्हेंबर पर्यंत सादर केली जाईल, तर सोयाबीन, मका आणि तूर आणि इतर खरीप पिकांचे आकडेवारी 31 जानेवारी पर्यंत सादर केली जाईल। याशिवाय कापसाची आकडेवारी 28 फेब्रुवारी आणि तूर व कांद्याची आकडेवारी 31 मार्च पर्यंत विमा कंपन्यांना दिली जाते। एकदा पीक कापणीचे अहवाल आणि सरासरी उत्पादनाची आकडेवारी विमा कंपन्याकडे जमा झाली की तिथून पुढे 3 आठवड्यामध्ये म्हणजेच की 21 दिवसात नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करून शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली आणि करणे अपेक्षित असते। या कॅलेंडरनुसार मूग आणि उडीदचा पीक विमा साधारणपणे डिसेंबर महिन्यात जमा होऊ शकतो। म्हणजेच की तुम्हाला डिसेंबर महिन्याच्या शेवटला किंवा मधोमध तूर म्हणजे की मधोमध मूग आणि उडीदाचा पीक विमा जमा व्हायला सुरुवात होईल, परंतु खरीप हंगामातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीन आणि इतर पिकाची आकडेवारी जानेवारी अखेरीस सादर होत असल्याने या विम्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा होण्यास फेब्रुवारी 2025 महिना उजळण्याची शक्यता आहे। म्हणजेच की शेतकऱ्यांनो, तुम्हाला सध्या तर 2025 मध्ये पीक विमा हा मला वाटते सोयाबीन आणि तूर यांचा मिळणार नाही, कारण की अजून आकडेवारी शेतकऱ्यांसाठी म्हणजेच की राज्य सरकारकडे गेलेली नाही आणि ही जानेवारीच्या अखेरीस सादर होईल। त्यामुळे हा पीक विमा शेतकऱ्यांना फेब्रुवारी 2026 महिना उजळण्याची शक्यता आहे। प्रशासकीय प्रक्रिया, राज्याच्या अनुदानाची वाट पाहणे आणि विमा कंपन्यांकडून होणारा संभाव्य विलंब यामुळे बहुतांश पीक विम्याची अंतिम रक्कम फेब्रुवारी नंतर जमा होण्याची शक्यता आहे, असे या संदर्भातील नियमानुसार स्पष्ट होते। तर शेतकऱ्यांनो, तुम्हाला सध्याच्या स्थितीत पीक विमा मिळाल अशी काही भरपूर एक अहवाल दिसत नाहीये। त्यामुळे या सगळ्या गोष्टींना एक कॅलेंडरनुसार आणि शासकीय कामकाजानुसार विलंब लागू शकतो, तरी शेतकऱ्यांनी याचा संभ्रम नाही घ्यावा। शेतकऱ्यांना लवकरात लवकर म्हणजेच की फेब्रुवारी नाही तर जानेवारीच्या दरम्यान पीक विमा जमा होण्याला सुरुवात होईल। तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।